नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावांनो बहिणो. आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडवा. तर सगळ्या आपल्या भावा बहिणींना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. तर म्हणजे काय सांगायची भावांनो बहिणो, रात्री आखी डोळे रात्र उजाडली रात्री. आणि आता तुमची कोण तर रात्री लावलं आलती. आता काय बऱ्याच भावा बहिणींना माहिती आहे, आखी रात्र डोळ्याने उजाडली पण सांडगच तयार केलं रात्री. तुम्हाला माहिती का? आता तसा तर तिथं येईन बरं का, तुम्हाला व्हिडिओ येईल. आज काय नाही, व्हिडिओ तुमच्या कोणताचा व्हिडिओ येणारच 100%. तर आज भावानं बहिण सण, तर आज जरा कसं आहे, जरा बरं वाटलंय भावानं बहिण. म्हणजे काय अहो ती काम ओरखलं ना रात्री सांडग्याचं म्हणून. नाही तर तुम्हाला सांगा सणासुदीचं कसं काय भावानं बहिण आज काय करायचं सांगा बरं आज. हा म्हणून तर मग ती रात्री आता वडरी सांडग्याच्या वडरी घेत ना. आता उद्याच्याला आपल्याला ते वडरी पूर्ण करावं लागते. म्हणलं आज काय सण सुद्धा असल्यामुळे आपल्याला काही जुळणार नाही, कसल्याच गोष्टी काहीच करायला जमणार नाही. म्हणून आहे ना भावानं बहिण रात्रीच. पण तरी बी आता अजून बनवावं लागते ना, अजून वडरी आल्यात सांडग्याच्या. तर मग काय निमार्द सांडगं बोललं बरं का रात्री. आता परत आज संध्याकाळी मी परत जागरणाची वेळ येते का काय सांगता येत नाही भावा नवीन. कारण 8 रीच आहेत ना. काय होतंय उद्या तर आपल्याला 8 पूर्ण करायची, त्याच्यामुळे आहे ना भावा नवीन आज संध्याकाळी आपल्याला जागावं लागणार. थोडा आज आहे ना, मी म्हणतो रिलॅक्स जरा थोडा थोडा आराम केला तरी चालेल आज. म्हणजे का कधी दुपारच्या पुढं थोडा आराम घेतला ना, म्हणजे संध्याकाळी आपल्याला सांडग बनवायला काय म्हणजे हे वाटणार नाही, म्हणजे डोळ्यावाशी जापड येणार नाही. आता तुम्हाला तर बघितलं, आता तुम्ही बघताय 4-5 दिवस झालं म्हणजे आपले जास्तच धावपळ. आपल्याला काय पोटाला म्हणजे काय बुवा असं काय नाही. आता ही म्हणजे धावपळ जास्त असल्यामुळं सगळं घरात असून आपल्याला काही म्हणलं करता येत नाही, करून खाता येत नाही. टायमिंगच नाही, बायकोला नाही टायमिंग, नाही कोणाला, मला बी नाही टायमिंग नाही काही. पण चला कसं आहे भाऊ पण आता आज कोणावर आहे, शिवाने मंगळवार आहे का? मंगळवार आहे आज. मंगळवार उद्या आहे ना, उद्या पूर येते आपल्या. मग मग किती तारीख असं आहे का? हा त्यांचा एक पेपर राहिला आहे का, शिवण्याच्या डोक्यात आहे, बंदाजीच्या डोक्यात नाही बाबा ना. नको बा मला नाही खायची मामा, तुला खायची असली तर खा. तो त्या डावर मध्ये असते ना जा. अहो आता कसं आहे, लेकर बाळ भावान बहिण त्यांना काय आलं जसलं काय म्हणतात कुल्फ्यावाला चोकोबारवाला येतोय ना इकडे उन्हात तानाचं, मग लोक घेतात त्याला. म्हणलं तू खा, म्हणलं आहे का नाही. तर कसं आहे भावानं बहिण रात्री म्हणजे ते सांडग चप्पल घाल पायात, तसं नको जाऊ. अहो ऊन तुम्हाला तर माहिती आहे, आता सध्याच्याला उन्हाळ्याचा दिवस उन्हाळा, त्याच्यामुळे उन्हात जायचं म्हणलं तरी लई त्रास. म्हणजे उन्हात माणूस उभाच राहत नाही ना. आणि काय माहिती का, संध्याकाळचं जरा निवांत बाहेर हवेशीर, टेन्शन नाही भावानं बहिण. रात्री सांडगं बनवायला म्हणजे काय तिथं काय गरम होणार आहे का, पुढं काय ऊन लागायचंय का, पुढं काय होणार आहे. हा पण झोपलंच नाहीत. हे काय बायकोनी सगळं आवरलं. ही अका भावानं म्हणजे देवपूजा केली, गुढी उभारली. आता बाहेर तुम्हाला तर माहिती आहे तिकडे आपलं उंबरीचं झाड आहे दत्ताचं, त्याला उदबत्ती तुळशी. इकडं आपलं गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारले त्याला. आता अजून बायको म्हणले तर थोडं मी आराम करते, मग निवत दाखवायला ना गुढीला. पण आता काय भावानं बहिण बाकीचं तोपर्यंत आता तुम्हाला तर माहिती आहे आज जरा म्हणलं थोडा सण आहे ना, थोडं म्हणलं उत्सक जरा रिलॅक्स, थोडा उत्सक आराम. कारण 4-5 दिवस झाला लय भरपूर असा त्रास झालाय. पण त्याची कसर काढली आपण रात्री सांडगं बनवलं का. आता सण सुदे भावानं बहिण अजून चहा सकट नाही, खरं सांगायचं पियाला चहा सकट पिलेलं नाही आम्ही दोघं बी नाही अजून. काय का सांगता धावपळच तेवढी सगळं. हा सगळी धावपळ. आता बायकोचं तुम्हाला सांगतो, उठलं की ते कुठं काय कुठं धुणं भांडीन, कुठं झाडून
पुढं काय बाबा ती घरातली देवपूजा आता मी केली बरं का तिकडची बाहेरची पूजा. परत ही साडी मला काढून दिली ती गुढी पाडव्याचं काय गुढीचं वही बांधायचं गाठी म्हणजे भावाना म्हणलं सकाळपासून म्हणजे आताशी म्हणजे जरा बरं म्हणजे जरा बसलोय आता मी. काय झालं भावानं बघ फोन आलता फोन आता ही काय झालं भरपूर अशी फोन येतात ना ऑर्डरीसाठी फोन येतात. आता कसं आहे तुमच्या पूनमदारा दाजीला आता भरपूर भावा बहिणीची इच्छा असते बोलायची मग त्यासाठी फोन येतात मग त्याच्याबरोबर जरा 5-10 मिनिट बोलावं लागतं. हा त्याच्यात असे म्हणजे ऑर्डरीसाठी फोन येतात. तर आता बघू जाऊ दे आता आजच्या दिवस जरा रिलॅक्स घेतलंय सण सुद आहे आज आहे का नाही भावानं बहिण. तर रात्री म्हणजे सांडग मस्त झालं बरं का भारी झाल्यात. आता ती काय माहिती का भावानं बहिण निम अर्ध बनवलं अजून निम राहिल्यात. त्याची तयारी आपल्याला आज संध्याकाळी एखाद्या वेळेस करावं लागेल बरं का कारण उद्या ऑर्डर आहे का. तर मी तुम्हाला म्हणजे रात्रीच आता तुमच्या पूनमताईने व्हिडिओ बनवलेला आहे पण काय रात्री व्यवस्थित एवढं क्लिअर दिसत नव्हतं अजिबात. पण मी आता लांबूनच तुम्हाला दाखवणार आहे सांडग कारण लय ऊन आहे. उन्हात सगळं जाऊशी वाटा नाही इतकं ऊन आहे जबरदस्त. रात्रीच सांडग घातलेलं आहे इथं जवळून दाखवायला बी काय अडचण नाही असं काय. लय भारी वातावरण होतं रात्री. वाळले खडंग झाले आता हे काय वाळले का नाही. हलवावं लागतं याला थोडं म्हणजे काय सांडग कसं झाल्यात भावानं बनणं सांडग सांगा नक्कीच. पण जरा हलावं लागते. तर अशा पद्धतीने बनवलेच बरं का रात्री. काय वाळले खडले हे वाळून खडंग झाले जरा थोडं. आता दुपारपर्यंत ऊन दिलं की झालं क्लिअर. काय आपली गुढी उभारली. चला भावानं बनलो काय चिया सगळं नाही अजून निदान म्हणलं आपलं चिया. आता काय घरी जा असल्यामुळं भूक तर पळालीच भूक नाही लागत आता. भुकणी परत ठेवली बायकोनी भुकणी. चहा सगळं 2 टाइम घेतो का आपण तर 1 टाइमच केलाय चहा. काय माहिती का उन्हाळ्याचा दिवस येतोय त्याच्यामुळे आहे ना चहा उपयोगीचा नाही उन्हाळ्यात.
शिवने तुला चहा घ्यायचंय का? हो हा हा बर बर. तू काय योगी असंच फोन चालत नाही अजिबात. काय झालं काय नाही तुकडे हे जेव्हा हे जेव्हा कटकोणी होतो. परत जवसाची चटणीची ऑर्डर आली, ती कारळ्याची चटणीची ऑर्डर आली, परत ते काय शेंगदाणा चटणीची ऑर्डर आली. भरपूर अशा ऑर्डर आल्या भावानं होईल. काय आता हो का, 2च माणसं आहेत, 2च. रात्रंदिवस काम चाललेलं आहे. आता भाऊ भाई म्हणतात जरा इथं माणसं घ्या हाताखाली जरा, पण आपल्याला कसं आहे होतंय ना हँडल. आता आपला अजून काही मोठा बिझनेस नाही. ज्या दिवशी आपल्याला होणारच नाही ना त्या दिवशी लगेच डायरेक्ट मजूर, विचार नाही करायचा लगेच. मग काम करून घ्यायचे फटाफट. मग पण कसं आहे आता सध्याच्याला होतोय आपल्याला त्रास, पण होतंय हँडल असं काय नाही. कसं आहे कष्ट घेतलं फळ देतंय, तसं नाही बाबा. आता म्हणते ना आम्हाला लागलं का सांगायला कष्टाचं. काही म्हणा तुमच्या मनाने भावा, काही म्हणणार नाही. आता काय सध्याच्या आहे ना आधी बिझनेस मध्ये ह्या मसाल्या याच्यात गुंतलेला आहे, त्याच्यामुळे टायमिंगच नाही कोणाकडे. काय कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोणाकडे म्हणायला बघायला आणि याला टायमिंगच नाही. झाला आपला चिया राहू दे. तुमच्या बोलण्याच्या नाव आहे ना चिया बी झाला. अहो आता तुम्ही विचार करा, खाली ठोस किती दिवस झाला आणून पडलं. याला खायला सगळं नाही कोण. खाली ठोस आहे ना, बायकोनी घेतलं तिथे, तिने तर याला तोंड नाही लावलं आणि ती पोरगी सगळं खात नाही बाबा. तसं पडलंय दाजीच का कवा ध्यान झालं तर दाजीच खातोय बघा. हा चला पण जाऊन आता पूर येते ना उद्या. उद्या नाही परवा दिवशी येते पुरी. हा मग रोज खायचं ना चहा बरोबर. कवा खात नाही तू, काय नाही काय नाही. हा जाऊ द्या काय. चला आता निवांत जरा बाहेरच बसणार मी. बंद करवा शिवण्या चहा बरोबर तुझा नको होय. जाऊ द्या शिवण्या काय भाऊ नंतर घेणार आहे तर मीच चहा देणार आहे ना. आता ह्याच्यात बायकोला बी ठेवलाय बरं का मी चहा. काय मी माझ्या त्या पोटा नाही गेलेला. आता तिथं चांगलं आवरायचं तिकडे का, त्याच्यामुळे काय त्याला काय होतं मुंग्या लागायच्यात लगेच. मुंग्याचं काय बोलायचं नाही. बरं चला बाबा बाहेर तिकडे आपलं कसं आहे बाहेर बसून निवांत मस्त होईल.